नमस्कार. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. मी संपादक अशोक चिंचोले. जिल्हा परिषद हे संस्था आपल्याकडे मिनी मंत्रालय म्हणून असं ओळखलं जातं. अशीच मिनी मंत्रालय लातूरचं लातूर जिल्हा परिषद आहे. या जिल्हा परिषदेमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनमोल सागर साहेब यांना मला वाटतं 1 वर्ष पूर्ण पदभार स्वीकारल्यानंतर झालेला आहे. इथं येत असताना त्यांच्या मनामध्ये काय योजना होत्या, कशा पद्धतीने त्यांनी त्या योजना राबविल्या आहेत, याबाबत आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत घेत आहोत. नमस्कार सागर. नमस्कार. नमस्कार. लातूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यानंतर आपल्या अशा काय योजना होत्या की आपण या गोष्टी करायच्या आहेत आणि या वर्षभरामध्ये किती त्या पूर्ण झालेल्या आहेत? लातूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीचा मी पदभार 23 जुलै 2023ला मी स्वीकारला होता आणि तेव्हापासून मला माझ्या डोक्यात होतं की काही ना काही आपल्याला नाविन्यपूर्ण काही कार्यक्रम राबवायचे. रेग्युलर कार्यक्रम तर आम्ही नेहमीच इम्प्लिमेंट करतो, पण काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या माझ्या डोक्यात काही ना काही एक हे उद्देश होता. तर त्याच्यासाठी मी वेगवेगळे विभागाच्या सुरुवातीला एक आढावा घेतला होता की लो हँगिंग फ्रूट्स काय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, जिथे आम्ही लवकरात लवकर अचीव करू शकतो टार्गेट्स. तर मग मी थोडासा आरोग्यामध्ये थोडासा इंटरव्हीन केला, अंगणवाडीच्या क्षेत्रामध्ये ICDS मध्ये केलं, त्याचबरोबर मनरेगामध्ये केलं आणि पंचायत विभाग जे आमचं हार्ट अँड सोल आहे विभागाचे, तर पंचायत विभागामध्ये आम्ही बरेच स्कीम्स किंवा बरेच ऑपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय केली आणि प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये आम्ही एक म्हणजे आम्ही म्हणतो की एक छाप सोडणे जे बोलतो ते आम्ही तसं एक केलं आणि आता ते सगळे उपक्रम आता सुरू आहे आणि त्याची प्रोग्रेस आम्ही रेग्युलरली मॉनिटर पण करतो आणि त्याचे रिझल्ट्स पण आम्हाला खूप चांगले मिळते. नाही, आरोग्यात केलं असं वेगळं म्हणजे काय केलं? हां, तर आरोग्यामध्ये एक NCOS असतात, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे लेवलवर एक स्टँडर्डाइज्ड क्वालिटी सर्व्हिसचे प्रमाण आहे. तर हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्या मार्फत सर्वांना पण सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त PHCs, सब सेंटर्स आणि राज्याच्या पहिला रुरल हॉस्पिटल NCOS सर्टिफाईड आहे. तर लातूरमध्ये 10 PHC, 10 सब सेंटर्स आणि 1 RH मुरुड आपलं NCOS सर्टिफाईड आहे आणि कमिंग जुलै एंडपर्यंत किंवा ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये मला आणखीन 5 PHC NCOS सर्टिफाईड होणार माझे आणि 8 सब सेंटरसुद्धा NCOS सर्टिफाईड होणार. हे महाराष्ट्रामध्ये इतके मोठे प्रमाणात NCOS कुठेच अवेलेबल नाही आहे. त्याचबरोबर माझ्या अशी एक इच्छा होती की जे आमचे PHCs आहे तिथे ते माझे फर्स्ट लाईन ऑफ ॲक्शन आहे हेल्थसाठी. तर तिथे मला एक प्रायव्हेट सेक्टर सारख्या चांगली क्वालिटीच्या मला OT डेव्हलप करायचे होता. सुरुवातीला थोडासा मला अडचण आली, कारण की ज्यावेळेस मी जॉईन केलो होतो ऑलरेडी सेसचं नियोजन झालेलं होतं, पण यावर्षी आम्ही सेसमधून एक विशेष तरतूद ठेवलेली आहे एक चांगलं OT करण्यासाठी. तर OT मध्ये इन्स्ट्रुमेंट्स वगैरे मेडिसिन्स शासन आम्हाला देतात, पण एक पायलट बेसिसवर एक फार मॉडर्न ऑपरेशन थिएटर किंवा डिलिव्हरी रूम मला तयार करायचे आणि त्याच्यासाठी मी 5 ते 7 PHCसाठी तरतूद सुद्धा ठेवलेली आहे. नाही, अनेकदा असंही होते ना, लोकांच्या आरोग्यासंदर्भात तक्रारी असतात, डॉक्टर नसतात, औषध नसतात किंवा तिथं स्वच्छता नसते. अशी ही सेटअप व्यवस्थित आहे आरोग्याच्या बाबतीत? आरोग्यामध्ये तक्रारी येतात की डॉक्टर्स तिथे राहत नाही किंवा स्वच्छतामुळे थोडीशी गंदगी आहे, थोडी दुर्व्यवस्था आहे. तर त्याच्यासाठी मॉनिटरिंगचा रोल जास्त आहे. तर मी रेग्युलरली सरप्राईज विजिट्स करतो PHCs मध्ये. आता मी असं सांगून जात नाही, मी आणि DHO रेग्युलरली सरप्राईज विजिट्स करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते स्ट्रॉंग इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही PHC रँकिंगचा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलाय आणि PHC रँकिंगमध्ये हे स्वच्छता, अटेंडन्स आणि बाकी इतर जे विषय आहे त्यांना मी प्राधान्य दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे मी रँकिंग काढतो आणि जुलै एंडमध्ये ज्यांनी फर्स्ट 5 मध्ये जे आलेले त्यांना मी प्रतिसाद पण देणार आणि कौतुक पण त्यांचं करणार. तर एक मोटिवेशन प्लस मॉनिटरिंग हे दोन्ही 2 पॉइंट स्ट्रॅटेजी आम्ही राबवली आणि त्याचे इम्पॅक्ट्स मला आता हळूहळू दिसते.
शासन अनेकदा मोफत आरोग्य सेवा देण्याच्या घोषणा करतं. अशा योजना आपल्या आरोग्य यंत्रणेकडे राबवता येतात आणि राबवल्या गेलेल्या आहेत. बरं, त्या फ्री मेडिसिन्सचे जे कॉन्सेप्ट आहे ते फ्री मेडिसिन्सचा कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक PHCs मध्ये मिळेल. आणि मेजर इश्यू आहे की मेडिसिन्सची अवेलेबिलिटीचा. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की लातूरमध्ये आतापर्यंत मेडिसिन्सची कमतरता नाही आहे. जसं जसं मेडिसिन्सची कमतरता असते तर मी ऑटोमॅटिकली प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन्स घेतो आणि सगळी जी डिलिव्हरी आहे मेडिसिन्सची ऑन द रिअल टाईम बेसिसवर करतोय. म्हणजे आरोग्यामध्ये आपण सक्षम आहोत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी. येस, वी आर व्हेरी केपेबल. आम्ही फार केपेबल आहे. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला पण PHCवर थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. आणि आम्ही सर्व जे डॉक्टर्स येतात ते म्हणजे सगळे एज्युकेटेड डॉक्टर्स आहे आणि त्यांच्यावर फार स्ट्रिक्ट मॉनिटरिंग पण आम्ही ठेवतो. आणि जिथे जिथे आम्हाला वाटते की ते PHCमध्ये ट्रीटमेंट शक्य नाही आहे तर आम्ही त्यांना तुरंत पटकन दुसऱ्या ठिकाणी रेफर सुद्धा करतो. त्याच्यामुळे बाकीचे प्रेग्नन्सी रिलेटेड डेथ्स आहेत ते सुद्धा कमी झालेली आहे. नाही, आरोग्याच्या बाबतीत असं आपण अनेकदा बोलू शकतो, पण प्रत्येकाला या आरोग्य सुविधा त्यांचा विश्वास यावर असणं हे महत्त्वाचंच आहे. येस. याशिवाय इथं काय असं स्पर्धा वगैरे लावता येते का, किंवा ज्या आरोग्य सुविधा आहेत ना लोकसंख्येवर आधारित आहेत बऱ्याचशा, तर लोकसंख्या नियंत्रणाचं हे महत्त्वाचं काम आहे ना, आज कोणी हाती घेत नाही. अशासाठी असं काही प्रयत्न करतो का आपण, पुरुष नसबंदी किंवा महिलांचं कुटुंब नियोजन? बरोबर आहे. एक राज्य शासन किंवा केंद्र दोन्ही शासनाची एक फॅमिली प्लॅनिंगची स्कीम आम्ही राबवतो. तिथे वेसेक्टमी आणि ट्युबेक्टमी हे 2 प्रोसिजर आम्ही राबवतो आणि त्याच्यासाठी आम्ही OT चांगल्या पद्धतीचे करण्याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. तर आमचे जे फॅमिली प्लॅनिंगचे टार्गेट आहे आम्ही मंथ ऑन मंथ बेसिसवर आम्ही त्याचे रिव्ह्यू घेतोय. आणि मला खूप म्हणजे हे आनंद वाटते की ते सगळे जे आम्ही मंथ ऑन मंथ टार्गेट्स आहे ते आम्ही सगळे मंथली टार्गेट्स आमचे कंप्लीट होते आणि आम्ही अचीव्ह होतो. आमचा लातूर जिल्हा आहे ना वनाच्या बाबतीत अत्यंत खालून पहिला नंबर असेल असं आहे. तर वनक्षेत्र वाढण्यासाठी किंवा वृक्षारोपणासाठी आता शाळा असतील, आरोग्य केंद्र असतील, आपल्या बऱ्याच इमारती आहेत, बराच स्पेस आहे, तिथं असं वृक्षारोपणाच्या संदर्भात असं काही वेगळी भूमिका तुमची? येस. तर लातूरमध्ये ॲक्च्युली लातूर प्रत्येक क्षेत्रामध्ये फार प्रोग्रेसिव्ह आहेत. पण एक असं क्षेत्र आहे जे वृक्ष लागवडीच्या किंवा फॉरेस्ट कव्हरच्या जिथे आम्ही थोडेसे मागे आहोत. त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसचे जॉईंट एफर्ट्सनी आम्ही एक नाविन्यपूर्ण एक उपक्रम राबवला होता आणि ते सुरू आहे ते ट्री कॉरिडॉरचा. तर ट्री कॉरिडॉर म्हणजे जे तुमचे मुख्य रस्ते आहे गावापासून जे गावापर्यंत जाण्याचे ते दुतर्फा आम्हाला एकही स्पीशीजचे ट्री प्लांटेशन करायचे आणि असे आम्ही प्रत्येक गावामध्ये करतो. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच गावांनी त्यांचा प्रोत्साहन दाखवलं आहे, प्रतिसाद दाखवला आणि त्यांनी स्वतःहून प्लांटेशन सुद्धा केलेली आहे. आणि जिल्हा परिषदची यावर्षी 46 लाखाची टार्गेट आहे वृक्ष लागवडीचे. आणि आम्ही सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी जातो. लास्ट वीकमध्ये मी 4-5 गावाला व्हिजिट केली होती आणि प्रत्येक गावाने किमान 5000 वृक्ष लागवडीचं नियोजन पण केलं होतं. तर यावर्षी आम्ही फक्त वृक्ष लागवडीवर जास्त भर देत नाही, वृक्ष लागवडीच बरोबर आम्ही वृक्षचे संगोपनवर जास्त भर देतोय. कारण की ते क्वालिटी जास्त इम्पॉर्टंट आहे क्वांटिटीपेक्षा. ते टिकले पाहिजे. तर आम्ही सर्व ग्रामपंचायत सर्व सरपंचांना हे सूचना दिलेली आहे की तुम्ही वृक्षांचा वाढदिवस साजरा करा. आणि वाढदिवसासाठी मी किंवा कलेक्टर किंवा SP ते स्वतः येणार आणि ते वाढदिवस साजरा करणार. तर हे ॲक्च्युली एक चळवळ आहे जे आम्हाला एक क्रिएट करायचे जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यासाठी मला खूप चांगला प्रतिसाद पण दिसतोय. नाही, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असेल यात आपली यंत्रणा भरपूर आहे आणि स्पेसही भरपूर आहे. तर बऱ्याचदा असं करायला पाहिजे की वृक्ष तर प्रत्येकजण लावतोच, पण त्याच्या संगोपनासाठी यांच्यावर असं काही जबाबदारी देता येईल का, किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या वृक्षाचं पालकत्व देऊन काही गुण वाढणं किंवा प्रोत्साहन देण्यासारखं असं काही? येस. तर ॲक्च्युली मी शिरूर अंतपाळला गेलो होतो आणि तिथे मला भरपूर जे मुलं दिसले होते आणि मी त्यांना आणि त्या दिवसापासून मी सर्वांना सूचना पण दिली की आपल्याला जे मुलं आहे स्कूल स्टुडंट्स आहे त्यांना असं वृक्ष दूत म्हणून आम्हाला नेमवायचे आणि त्यांची जबाबदारी राहील प्रत्येक ठिकाणी जाण्याची आणि संगोपन करण्याची. जर त्यांना वाटलं की ते हे वृक्ष टिकणार नाही त्यांना हे ग्रामसेवक किंवा
सरपंचला कळवावं लागेल की अशी परिस्थिती आहे आणि मग करेक्टिव्ह स्टेप्स आम्ही घेऊ शकतो. तर असं आम्ही वृक्षदूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे. ते आम्ही घोषणा जी होती शिरुवंतपालचे गावामधून केली होती आणि असं प्रत्येक BDOला आणि ग्रामसेवकला सूचना पण दिलेली. जसं आपलं म्हणणं होतं हे अजिबात बिलकुल बरोबर आहे की हे फक्त शासन करू शकत नाही, ते संगोपनची जबाबदारी प्रत्येक लोकांकडे राहिलं पाहिजे, अदरवाईज ते संगोपन होऊ शकत नाही. महाराष्ट्र सरकारला असं वाटतंय की बहीण माझी लाडकी, तर जिल्हा परिषदेला असं काही वाटतंय का किंवा महिलाच्या संदर्भात अशा काय अभिनव तुमच्या योजना आहेत, काय राबवलंय आपण किंवा काय कमी पडतोय आपण यात? महिलांच्या जे सशक्तीकरण आहे, त्यांची आत्मनिर्भरता आहे, ते देशाची प्रगतीसाठी फार गरजेची आहे. त्याशिवाय देश प्रोग्रेस करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही दोन मोहीम राबवली आहे. एक पंचायत विभागाच्या मार्फत आणि एक ICDS विभागांच्या मार्फत. पंचायत विभागामध्ये आम्ही असं नियोजन केलं की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या स्तरावर आम्ही महिलांची स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणार. जनरली असं ऑलरेडी होतोय, पण ते ऑन पेपर होतोय, आता ते रियालिटीमध्ये होत नव्हता. मी काय केलंय की ते प्रत्येक ग्रामपंचायतला जबाबदारी दिली की तुम्ही डिसाईड करा, तुम्ही पैसे द्या 15 वित्त आयोगमधून आणि महिलांचे प्रशिक्षण करा. बाकी जे ट्रेनर्स आहेत ते आम्ही अरेंज करतो, पण पैसे तुम्हाला द्यावा लागेल. तर आता ग्रामीण क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 महिलांची स्किल ट्रेनिंग झालेली आहे आणि ते स्किल ट्रेनिंग फार प्रॅक्टिकल विषयावर झालेली, म्हणजे मोबाईल रिपेअर, बासुंदी बनाण्याची किंवा चॉकलेट, बेकरी प्रोडक्ट्स, ब्युटी पार्लर. तर 7,000 महिलांची ट्रेनिंग झालेली आहे. त्याचपैकी 3,000 महिलांना आम्ही NSDC म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याचा एकच लाभ आहे, NSDC सर्टिफिकेटच्या बेसिसवर त्यांना मुद्रा लोन मिळू शकते. मुद्रा लोन जरी त्यांना मिळाला तर ते गाव पातळीवर ते ऑन्टरप्रेन्योरशिप जे उद्योजकता आहे ते निर्माण होऊ शकते. तर ते माझा फायनल एम आहे की विमेन इन ऑन्टरप्रेन्योर्स, महिला उद्योजक आम्हाला क्रिएट करायचे आणि गाव पातळीवर करायचे. त्याच्यासाठी आम्ही हे मोहीम राबवली आणि त्याचा प्रतिसाद मला खूप चांगला मिळाला आणि प्रत्येक सरपंचनी कोऑपरेट केला. तर 7,000 म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये हे फार मोठी संख्या आहे. आणि आता आम्ही बँकर्स मीटिंग लावणार आणि मुद्रा लोन एक्सपिडाईट करणार. एकदा मुद्रा लोन मिळाले तर ऑटोमॅटिकली त्यांचा व्यवसाय सुरू होऊ शकते. त्याचबरोबर आम्ही अजून एक मोहीम घेतली होती आणि राबवली होती, ते होती ICDSच्या मार्फत अंगणवाडी. तर मी एक वन स्टॉप सेंटर म्हणून एक मोहीम राबवली. त्याच्यामध्ये आम्ही एक छताखाली म्हणजे अंगणवाडीमध्ये आम्ही सगळी योजना आहे महिलांची आणि मुलांची आम्ही त्यांना प्राधान्याने देतो. त्याच्यामुळे सर्वप्रथम एक होतं बालवंत विडा किटचा. ते जे गरोदर माता असतात तर बरेच ठिकाणी डाएटचे प्रॉब्लेम होतोय आणि बाकीचे वस्त्र वगैरे, तर एक किट आम्ही तयार केली. त्यांना सगळे प्रोटीन इंटेन्सिव्ह डाएट दिली. मग ब्लँकेट्स आणि बाकीचे जे वेगवेगळे विषय त्यांना लागते ते आम्ही दिलं त्यांना. आणि त्याच्यानंतर 87 ठिकाणी हे वन स्टॉप सेंटरची मोहीम आता आम्ही सुरू आहे, जिल्हा परिषदनी सुरू केली होती. आणि 87 ठिकाणी जिथे जिथे डिलिव्हरी झाली आहे ते जे न्यूबॉर्न बेबीज आहे त्यांचे जे वेट आहे ते 3.5 to 4 kgचे रेंजमध्ये आहे, जे अगोदर 2.5च्या रेंजमध्ये होते. त्याचा खूप चांगला प्रतिसाद आणि रिझल्ट्स आम्हाला दिसलेत. त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये आता समुपदेशन सुरू आहे. समुपदेशन आहे तुमचे मॅटर्निटी हेल्थबद्दल, सेक्शुअल व्हायलन्सबद्दल, वेगवेगळी स्कीम्सबद्दल. आता मला महिला येऊन सांगतात की मला तर माहीतच नव्हतं की इतकी स्कीम शासन चालवतात. तर आता त्यांना जे आम्ही समुपदेशन देतो त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि ते लाभार्थी आहे ते आम्हाला ऑटोमॅटिकली आम्हाला मिळते. त्याचबरोबर आता इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स पण सुरू आहे. तर मिलेट्ससाठी आम्ही एक सांगितलं होतं सर्व पालकांना विशेषतः महिलांना की आपण तुमची जे डाईटमध्ये मिलेट्स नियोजन करा, मिलेट्सचे जास्त रेसिपीज क्रिएट करा. तर आम्ही मार्गदर्शन तर देतोच, पण प्रत्येक अंगणवाडीचे बाहेर 87 अंगणवाडीचे बाहेर आम्ही मिलेट्स रिलेटेड सगळे रेसिपीज आम्ही पेस्ट केलेली आहे लॅमिनेट करून. तर तिथे जाऊन ते बघू शकते आणि ते घरी करू शकतात. तर असं वेगवेगळे आम्ही महिलांसाठी प्रोग्राम राबवले होते हे दोन्ही विभागाच्या मार्फत. नाही, लातूरला एक कार्यक्रम नुकताच झाला, तिथं हे मिलेटच्या संदर्भात खाऊचं स्टॉल वगैरे लावला होता, त्यात आपलेच प्रशिक्षित आहेत. ते बचत गटांनी केला होता आणि बचत गट पण MSRLM कडे येतात. तर त्यांना पण आम्ही प्रोत्साहन केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मिलेट्सची सेल करा आणि मिलेट्सचे प्रोडक्ट इंट्रोड्यूस करा.
शिक्षणाच्या बाबतीत ना ग्रामीण भागात आजही काही जरी म्हणत असले तरी थोडंसं मुलीचं शिक्षण आहे ना गावात जिथंपर्यंत शाळा आहे 7वीपर्यंत किंवा 8वीपर्यंत वगैरे तिथंपर्यंत घेतात आणि पुढच्या शिक्षणासाठी मग थोडंसं दुर्लक्ष केलं जाते, ते एक प्रमाण कमी होते. तर त्यांनाही प्रोत्साहित करण्यासाठी असं काय वेगळं काही करता? येस, बेसिकली अटेंडन्स जे आहे 3-4 विषय मेजरली आहे शिक्षणमध्ये. एक आहे तुमचा ड्रॉपआउट रेशिओ, दुसरा आहे की लर्निंग आउटकम्स, किती लर्निंग आउटकम्स किती आहे, आणि तिसरा जे आहे अटेंडन्स, रेग्युलरली अटेंडन्स किती आहे शाळेमध्ये. तर ड्रॉपआउट आणि अटेंडन्सबद्दल आम्ही एक नवीन उपक्रम राबवतो जिथे अट्रॅक्शन होईल शाळेसाठी. तर आता आम्ही मनरेगा विभागाचे मार्फत अराउंड 100 शाळांमध्ये आम्ही क्रीडांगणचं नियोजन केलं आहे आणि त्याचं आम्ही इनॉग्रेशन भामणी गाव आहे उदगीरमध्ये तिथून सुरू केला होता. आणि ते टाईप प्लॅन आहे 100 ठिकाणी एक चांगले क्वालिटीच्या आणि युनिफॉर्म पद्धतीच्या आम्ही क्रीडांगण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना साहित्यसुद्धा उपलब्ध करणार आहोत. तर एकदा हे तयार झालं तर ऑटोमॅटिकली जे अट्रॅक्शन आहे मुलांमध्ये की आम्हाला शाळेला जायचे खेळण्यासाठी शिक्षणासाठी, ते आम्हाला अटेंडन्स आणि ड्रॉपआउट रेशिओमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. राहिला प्रश्न लर्निंग आउटकम्सचा, तर काय होतोय की आम्ही फर्स्ट सेकंड थर्डमध्ये जातोय पण जे आमचे लर्निंग आउटकम्स आहे ते तेवढं त्याचप्रमाणे होत नाही. तर त्याच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने आम्हाला एक इन्स्ट्रक्शन्स दिले होते की तुम्ही नॉर्मल मॅथमॅटिक्सचे टेस्ट घ्या, लँग्वेजचे टेस्ट घ्या, म्हणजे 2+2 किती आहे, लँग्वेजमध्ये हे वर्डचा अर्थ काय आहे, अशा पद्धतीचे आम्ही टेस्ट केलं आणि आम्हाला जे जे रिझल्ट्स आलेत त्याचप्रमाणे आम्ही आता काय करतोय की प्रत्येक टीचर्सला आम्ही बोलवणार केंद्र प्रमुख निहाय आणि त्यांच्याकडूनच आम्ही त्यांचं नियोजन मागवणार की तुम्ही या पद्धतीने इम्प्रूव्ह कसं करणार, कारण की हे तुमचे रिझल्ट आहे आणि हे आता सद्यस्थिती आहे, तर तुमचं नियोजन काय. तर असं आम्ही कार्यशाळा ठेवणार आहे आणि अकॉर्डिंगली लर्निंग आउटकम्सवर आम्ही जास्त फोकस करणार. त्याचबरोबर DPCचे मार्फत आम्हाला लास्ट इयर स्मार्ट स्क्रीन्स मिळालेली होती. तर स्मार्ट स्क्रीनचे 2 उद्देश होते, एक तर अटेंडन्स मेंटेन करण्यासाठी आणि दुसरं शिक्षणचा जे दर्जा आहे दर आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी. ते आता प्रत्येक शाळेमध्ये इन्स्टॉल पण झालेली आहे आणि फार इनोव्हेटिव्ह पद्धतीने आम्ही आज शिक्षण देतोय स्मार्ट स्क्रीन्सच्या मार्फत. ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस फक्त ब्लॅकबोर्ड होतं, पण आता स्मार्ट स्क्रीन आम्ही जिल्हा परिषदच्या शाळामध्ये देतोय. तो आय थिंक हे 2-3 उपक्रम आम्ही राबवले. त्याचबरोबर एक जिल्हा परिषद CEO म्हणून माझी जबाबदारी की सगळे घटकांची जबाबदारी मला घ्यायची. तर एक लातूरमध्ये बंजारा समाज आहे, ते जनरली तांडेमध्ये राहतात. तर प्रॉब्लेम अशी आहे की त्यांची जी लँग्वेज आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि त्यांना तेवढी ग्रास्पिंग होत नाही आहे शाळेमध्ये. तर आम्ही आमच्याकडे बरेच टीचर्स आहेत ज्यांना बंजारा लँग्वेज येतात, तर आम्ही त्यांच्यासाठी एक विशेष पुस्तक तयार केली आहे. त्याची आम्ही लॉन्चिंग करणार, एक कार्यशाळा घेणार टीचर्सची. मग आम्ही तांडेमध्ये जाऊन ज्या टीचर्सनी बंजारा लँग्वेज येतात ते त्यांना शिक्षण देणार बंजारा लँग्वेजमध्ये, बंजारा आणि मराठी. तर कसं बंजारीमध्ये फॉर एक्झाम्पल एक शब्द आहे तर मराठीमध्ये त्यांचा अनुवाद काय, सिमिलर असं शिक्षण आम्ही त्या तांडेमध्ये जाऊन वीकेंडवर आम्ही त्यांना शिक्षणांच्या मार्फत देणार आहोत. तर हे ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग झालेली आहे आणि बरेच प्लॅन्स इम्प्लिमेंट सुद्धा होतोय आणि बरेच प्लॅन्स एखाद्या महिन्यामध्ये सुरू पण होणार. शिक्षणाचा विषय निघाला, पण आपल्याकडे तेवढ्या क्षमतेनं ज्ञानदान केलं जातं का, शिक्षण दिलं जातं का, माध्यमिक आहे प्राथमिक आहे, तेवढा स्टाफ आहे का. आता माध्यमिकच्या 12-15 वर्षापासून बदल्याच नाहीत असंही बोललं जातं आहे, किंवा प्राथमिकच्या बदल्या झाला तर त्याविषयी लोक बोलतात, किंवा 7वी-8वीतल्या विद्यार्थ्याला दुसरीतलं काही लिहिता येत नाही किंवा गणित वजाबाकी असं सांगता येत नाही. तर ही स्थिती सुधारण्यासाठी आपण काय स्थापना विषय जे आहे शिक्षण विभागामध्ये ते फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आम्ही बरेच त्यांचे जे स्थापनेचे विषय होते ते आम्ही रिझॉल्व्ह पण केलेत. पण काय जे बदलीबद्दल जे प्रश्न आहे ते ॲक्च्युली विषय असा आहे की लातूरमध्ये अतिरिक्त शिक्षक आहे. अतिरिक्त शिक्षकमुळे ते बदली आता करता येत नाही आम्हाला. माध्यमिकची बदली जी आहे, माध्यमिकची बदली ॲक्च्युली पूर्ण जे डिपार्टमेंट आहे ते डायरेक्टली आमच्याकडे येत नाही, ते माध्यमिक विभागाकडे जातात आणि जे एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी आहे त्यांच्याकडे आणि MPSP कडे जातात. पण जे माझे जे मेजर जे क्रक्स आहे जिल्हा परिषदच्या ते प्राथमिकवर असतात. पण माझ्याकडे जे मेजर जे स्थापनाचे विषय जे मेजरली ते प्राथमिक शिक्षण विभागांचे आहे. त्याचबरोबर लर्निंग आउटकम्स बद्दल जसं आपण विचारलं की 7वीमध्ये जातात पण तेवढं प्रतिसाद मिळत नाही किंवा क्वालिटी एज्युकेशन आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला आता लास्ट सांगितलं होतं की
टेस्ट जे घेतलेले आम्ही शिक्षक मुलांचे की तुम्हाला हे 7वी मध्ये तुम्हाला दुसरीच्या मॅथमॅटिक्स करता येत, तर त्याचा मेन उद्देश हेच होता की कशा तुम्हाला रेमेडियल क्लासेस देऊन त्या स्तरावर आम्ही तुम्हाला पुश करू शकतो. त्याचबद्दलच हे मोहीम आम्ही राबवतो आणि आज नाही तर उद्या हळूहळू जाऊन डेफिनेटली त्यांचे लर्निंग आउटकम्स इम्प्रूव्ह होणार. नाही, पटसंख्या वाढण्यासाठी असं काय प्रोत्साहन देता? शालेय कमिटी असेल किंवा शिक्षक असेल किंवा पालकांना असं काय आपण आव्हान देता? आणि त्यासोबतच शाळामधून जे सकस आहार किंवा पोषण आहार दिला जातो त्यातही अनेकदा निकृष्टताच लक्षात येते किंवा ते आवश्यक आहे का सकस आहार देणं? बरं, तर एक जे पोषणचे जे प्रश्न आहे, पोषणबद्दल आम्ही दर 2 महिन्याला आम्ही मेन्यू डिसाईड करतो आणि आमचा एक उद्देश असा आहे की ते मेन्यू रिपीट होऊ नये, त्याच दृष्टीने आम्ही मेन्यू डिसाईड करतो. आणि वीकमध्ये सुद्धा ते एक मेन्यू रिपीट होऊ नये, तर मंथली बेसिसवर आणि वीकली बेसिसवर तर वेगवेगळी डिशेस वेगवेगळे प्रकृती मुलांना मिळेल त्या दृष्टीने आम्ही मेन्यू डिसाईड करतो. राहिला प्रश्न प्रशासनाच्या बाबतचा, आणि जे राशन जे आम्हाला मिळतात ते राशन जे एजन्सी जे शासनाच्या स्तरावर फिक्स झालेली आहे तर ते आम्हाला प्रोव्हाइड करतात. आणि ते इतके म्हणजे स्ट्रॉंग चेकपोस्ट पॉईंट्स आहे की क्वालिटी एखाद्या ठिकाणी जर आम्हाला निकृष्ट दर्जाची मिळाली तर आम्ही ते कम्प्लिटली आम्ही नेगेटिव्ह अहवाल पाठवू शकतो आणि त्यांच्यावर दंड सुद्धा आम्ही लावू शकतो. एखाद्या ठिकाणी आम्हाला मिळालेली होती की काही प्रॉब्लेम झाली होती मुलांना जेवण घेऊन, आम्ही तुरंत त्याची टेस्टिंग वगैरे केली आणि जिथे जिथे प्रॉब्लेम आली होती तर आम्ही करेक्टिव्ह स्टेप सुद्धा घेतले होते. आम्ही ऐकलंय असं की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद शाळा अशी आहे की ते आदर्शवत आहे. तिथं प्रवेश घेण्यासाठी अनेक मंत्र्यांचे आमदारांचे पत्रही द्यावे लागतात. आपल्या इथं एक सुट्टीविना शाळा असा एक प्रयोग झाला होता. त्यातल्या त्यात थोडंसं मुरुडला पारूनगरची एक शाळा थोडी बऱ्यापैकी होती. पण असं एक आदर्श शाळा घडवण्यासाठी किंवा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी प्राथमिककडे जाणार नाहीत यासाठी असं काय धोरण आहे? येस, ॲक्च्युली पारूनगरचा आपण उल्लेख केला. पारूनगरसाठी बरीच डिमांड होती पालकांची लोकांची की तिथे 8वीची वर्ग असायला पाहिजे. तर आम्ही लास्ट 2 आठवड्यापूर्वी आम्ही 8वीचे वर्ग तिथे अप्रूव्ह सुद्धा केला. तर मला म्हणजे एक फार जास्त एक चांगलं हे झाला डेव्हलपमेंट की आता लोकांना प्रायव्हेट स्कूलकडे जाण्याची गरज नाही आहे. 8th स्टँडर्डसाठी ते जिल्हा परिषद स्कूलकडे जाऊ शकतात. राहिला प्रश्न एक आदर्श शाळेचा, मी उदगीरमध्ये सताळा नावाचे एक गाव आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे जे मुख्याध्यापक आहे त्यांनी इतकं चांगली लीड घेतली आहे की ते ॲक्च्युली प्रॅक्टिकली एज्युकेशन देतात. फक्त बुक्स पासून नाही, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स ते देतात. त्यांनी एक नकाशा तयार केला आहे भारताचा की जॉग्रफी अंडरस्टँडिंगसाठी. त्याचबरोबर ते मॅथमॅटिक्स या इतकी नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवतात विदाऊट युझिंग पेपर अँड पेन. तुम्हाला काहीच गरज नाही आहे, ते फक्त मेंटल मॅथसाठी त्यांनी इतकी चांगली स्कीम राबवली आहे की तुमचे जे अबॅकस असतात ते अबॅकस सारखे झालं आहे तिथे. आणि तिथे आय थिंक लातूर जिल्हा परिषदचा फर्स्ट म्युझिक डिपार्टमेंट त्या स्कूलमध्ये सुरू झालं आहे. आणि स्कूलचे जे टीचरचे जे पेमेंट आहे ते मी नाही, ते गावाचे लोक कलेक्ट करून आणि ते जे पुढारी आहे ते कलेक्ट करून त्यांना देतात. तर असे आदर्श स्कूल आमच्याकडे पण आहेत. पण ते वेटिंगचा जे विषय आहे ते थोडासा ऑब्व्हियसली ॲज कम्पेअर टू सोलापूर किंवा पुणे त्याच प्रमाणात थोडा कमी आहे. पण त्याचं एक कारण दुसरं आहे की लातूर ॲक्च्युली एज्युकेशन सिटी आहे. आमच्याकडे इतके चांगले प्रायव्हेट स्कूल्स आहे की ते जे क्राऊड जे वेटिंग करतात ते जनरली प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. तर आमचे जे कॉम्पिटिशन आहे ते महाराष्ट्राचे चांगले स्कूल सोबत आहे लातूरमध्ये. त्याच्यामुळे ते वेटिंगवाला जे आदर्श आहे ते थोडा क्रिएट होत नाही. पण जे जिल्हा परिषदमध्ये जे शाळा आहे तिथे जे आदर्श जे आम्हाला करता येते ते मुख्याध्यापकनी लीड घेऊन मतलब अभिनंदन त्यांना करायला पाहिजे की त्याने स्वतःहून इतकी चांगली स्कीम राबवली. आणि ते स्कूलमध्ये मला माझे बीडीओनी सांगितलं होतं की मला तर असं वाटतं की मग स्वतःचे मुलं तिथे पाठवू. तर इतकं चांगलं स्कूल आहे, इतकं चांगलं एन्व्हायरमेंट आहे. तर असं आमले प्रत्येक तालुक्यामध्ये असे वेगवेगळे स्कूल्स आहेत ज्यांनी खूप आदर्श पद्धतीने शिक्षण देण्याचं नियोजन केलं आहे. नाही, शाळेमध्ये ना प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश असतो, तसं शिक्षकांना ड्रेस कोड का नको? ॲक्च्युली जे गणवेशच्या जे कॉन्सेप्ट आहे, गणवेशचा कॉन्सेप्ट आहे डिसिप्लिनचा आणि युनिफॉर्मिटीचा. प्रत्येक शाळेमध्ये जे मुलं येतात ते श्रीमंत पण असू शकते आणि गरीब पण असू शकते. ते युनिफॉर्मिटी समांतर हे युनिफॉर्मिटी क्रिएट करण्यासाठी आम्ही युनिफॉर्म किंवा गणवेशचं नियोजन करतो. पण हे टीचर्सच्या लेवलवर अपेक्षित नाही आहे, कारण की टीचर शासकीय कर्मचारी आहेत, तिथे ऑलरेडी युनिफॉर्मिटी आहे. आणि डिसिप्लिन त्यांना फोर्सफुली
हे एक्सर्ट करण्याची गरज नाही आहे, की ते अपेक्षित आहे की ते स्वतःहून डिसिप्लिन्ड आहे. तर त्याच्यामुळे आम्ही टीचरला किंवा जे सिव्हिलियन सर्व्हिसेस आहे म्हणजे IAS किंवा IRS किंवा डेप्टी CUs त्यांना आम्ही युनिफॉर्म देत नाही. युनिफॉर्म आम्ही तिथे देतो जिथे ऑर्डर्सची व्हॅल्यू जास्त असतात, हायरार्की असतात. स्कूलचे स्टुडंटसाठी ते गरजेचं आहे कारण डिसिप्लिन क्रिएट करण्यासाठी, पण टीचर्ससाठी तसं अपेक्षित नाही. त्याच्यामुळे कुठेही राज्यामध्ये किंवा विदेशामध्ये तुम्हाला युनिफॉर्म टीचर्स मिळणार नाही युनिफॉर्ममध्ये, पण सैनिक स्कूलमध्ये तुम्हाला मिळू शकते कारण तिथे जे एन्व्हायरमेंट आहे ते मिलिटरीचं आहे. पण सिव्हिलियन स्कूल्समध्ये तसं अपेक्षित नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही टीचर्सला युनिफॉर्म देत नाही. शेतकऱ्यासंदर्भातही आपल्याकडे अनेक योजना आहेत, पण थोडीशी तक्रार एक अशी असते की शेतकऱ्यांना शेततळं आहे, गोठा आहे किंवा गावकऱ्यांना घरकुल आहे. एक जनरली असं होतही नसेल, पण पैसे द्यावं लागतं. एक असं आहे की पैसे दिल्यानंतर मंजूर होतात, असं काही माझ्याकडे ॲक्च्युली हे कंप्लेंट्स आली होती एखाद्या ठिकाणी की ते पैसे घेऊन ते मंजुरी होते काय काय पंचायत कार्यालयामध्ये, पंचायत समिती कार्यालयामध्ये. तर त्याच्यासाठी आम्ही BDOचे तर नेहमी आढावा घेतोच आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सुद्धा देतो. आणि मी प्रत्येक ठिकाणी क्लिअर सुद्धा केलेलं आहे आणि हे आपल्या मार्फत पब्लिकसाठी सुद्धा आहे की जर तुम्हाला वाटलं की पैसे घेऊन असा व्यापार चालू आहे किंवा चालतोय तर तुम्ही मला फक्त एक लेटर पाठवा आणि एक संबंधित कार्यालयामध्ये जाऊन मी स्वतः कारवाई करणार, कर्मचारी असो किंवा अधिकारी, ते मी सोडणार नाही. कारण हे इट इज नॉट एक्सेप्टेबल, ते अपेक्षित नाही आहे. आणि जे लोक मनरेगाचे मार्फत किंवा असे योजनाचे मार्फत येतात लाभसाठी ते फार गरीब असतात, त्यांच्याकडून हे पैसे घेणं बरोबर नाही आहे आणि इल्लीगल आहे. तर त्यांचे विरोध तर मी डेफिनेटली कारवाई करणार आणि पूर्ण जिल्हा परिषदमध्ये तसे आदेश सुद्धा आहे. नाही, जिल्हा परिषदेमध्ये जे खाते आहेत तसे स्टेटची खाते आहेत. उदाहरणार्थ कृषी आहे, बांधकाम आहे, आरोग्य आहे, पाटबंधारे आहे, आदी प्रकार आहे. बरोबर. तर यासाठी असं काही ते पूर्ण विभाग आपल्याकडे असले पाहिजेत असं करता येईल? ॲक्च्युली जे नियोजन होतं जिल्हा परिषदमध्ये डिपार्टमेंट्स आणि स्टेट लेवलचे डिपार्टमेंट्स, त्याचा उद्देश ॲक्च्युली थोडासा वेगळा आहे. स्टेट लेवल डिपार्टमेंट ॲक्च्युली स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम्स राबवतात, पण जिल्हा परिषदकडे असं स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम राबवण्याचा असा क्लिअर कट आदेश नाही आहे, पहिली गोष्ट. आणि सेकंडली आम्ही आता जिल्हा परिषदमध्ये मी आता प्रशासक म्हणून कार्यरत आहोत. जिल्हा परिषदची परिकल्पनामध्ये असं होतं की आपल्याला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट क्रिएट करायचे. त्याच्यामुळे मी त्यांना मिनी मंत्रालय सांगतो की ते मिनी मंत्रालय म्हणून काम पण करतोय. तर मिनी मंत्रालयासाठी आम्हाला वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्यांना द्यावा लागेल आणि ते जे लोकल विषय आहे, लोकल समस्या आहे, त्याच्यासाठी हे वेगवेगळे डिपार्टमेंट्सचं निर्माण केलेलं आहे. आता जर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट विदाऊट हे डिपार्टमेंट्स शिवाय हे काम करू शकत नाही. त्याच्यामुळे एक इंडिपेंडेंट स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी, इंडिपेंडेंट गव्हर्नन्स क्रिएट करण्यासाठी, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट क्रिएट करण्यासाठी हे ड्युप्लिकेशन ऑफ डिपार्टमेंट दिसतोय, पण ते ड्युप्लिकेशन नाही आहे. त्याचा रोल वेगळा आहे आणि स्टेट डिपार्टमेंटचा रोल वेगळा आहे. ते जे डिपार्टमेंटचे माझ्याकडे जे लोक काम करतात ते मला रिपोर्ट करतोय, पण जे स्टेट डिपार्टमेंटचे लोक आहे ते त्यांचे आयुक्तांना किंवा बाकी जे अधिकाऱ्यांना रिपोर्ट करतो. त्यांचे रोल डिफाईन्ड आहे आणि वेगळा आहे आणि ते एकच विषय येते कोऑर्डिनेशनचा. पण जर HODsनी चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेट केलं तर मला असं वाटतं जास्त क्वालिटीचे आउटपुट निघते त्याच्यामध्ये. आपण आता गेली वर्षभर झाले जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक म्हणून काम करत आहात. इथे एक स्थानिक पदाधिकारी असतात, मग आत्ता ते नाहीत, त्याची काही उणीव भासती का गरज नाही असं काही वाटतं? नाही, ॲक्च्युली जिल्हा परिषदचे जे प्रशासक म्हणून जे माझा रोल आहे ते तात्पुरता स्वरूपी आहे. लोकमधून जे निवडणुकीमधून जे आलेले जे लोक आहे त्यांची उपस्थिती अध्यक्ष म्हणून होतात आणि त्यांची गरज आहे आणि त्याचा संविधानमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर अगोदर किंवा आता सुद्धा अध्यक्ष ॲक्च्युली प्रोटोकॉल वेगळा आहे, ते कॅबिनेटचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. तर त्यांची जे पद आहे, त्यांची जे गरिमा आहे ते वेगळी आहे आणि गरजेची आहे. ते जे आम्ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो, ते जे लोकतंत्र आहे गाव पातळीवरची, जिल्हा पातळीवरची, ते जिल्हा परिषदचे मार्फतच राबवली जाते. तर अध्यक्ष होणं, बॉडीचं होणं गरजेचं आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजेच बॉडी आणि मग एक्झिक्युटर. आजी मी
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे मला अंमलबजावणी करायची, मला फक्त अंमलबजावणीचा रोल आहे. पण जे नवीन उपक्रम मांडण्याचा किंवा नवीन घोषणा करण्याचा अधिकार बॉडीकडे असतात. तर त्यांची गरज आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी गरज नेहमीच राहणार. गेली वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्र सरकारनं किंवा केंद्र सरकारनं कुठं असं कौतुक केलंय आपलं, किंवा पारितोषिक मिळालंय, प्रोत्साहन दिलंय, किंवा पहिला दुसरा आला नंबर? येस. तर लास्ट इयर मला डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये लातूर जिल्हा परिषदला 3rd प्राइज मिळालेला होता यशवंतराव चव्हाण पंचायती राज अवॉर्डमध्ये. त्याचबरोबर लातूरची जे पंचायत समिती आहे आणि जलकोटची पंचायत समिती आहे त्यांना पण त्याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेला होता. त्याचबरोबर कायाकल्प एक आरोग्यामध्ये एक हे असतात अवॉर्ड, तिथे आम्हाला सर्वात जास्त प्राइज मनी पण मिळालेली होती. कायाकल्पमध्ये आम्ही जे PHC आणि सब सेंटर्सची जे मी स्वच्छता, रेकॉर्डची प्रॉपर व्यवस्था आणि बाकीचे जे त्यांचे जे अटी आहे ते आम्ही जरी प्रॉपरली अकम्प्लिश केली तर आम्ही प्राइज मनी मिळते. तर आम्हाला खूप चांगली प्राइज मनी पण मिळालेली होती. त्याची एक्झॅक्ट फिगर आता मला माहीत नाही आहे, पण ते सर्वात जास्त होती आपल्या लातूरमध्ये. आणि त्यांचे जे उपयोग आहे आम्ही त्याची दुरुस्तीमध्ये करतो PHCची. तर आम्ही कायाकल्पमध्ये याच्यामध्ये आम्हाला चांगला अवॉर्ड सुद्धा मिळालेला होता. नाही, आपला हा पहिलाच पदभार आहे, पण यापूर्वी आपण गोंदियामध्ये एक SDM म्हणून काम केलेलं आहे. असं काय वाटते, लातूरचे लोक कसे आहेत आणि इतर भागातले, किंवा कामाच्या बाबतीत किंवा काम करू देतात का, सहकार्य असतंय का, आक्रमक आहेत का, काय? नाही, ॲक्च्युली ओव्हरऑल तर मला असं वाटतंय की माझं मी महाराष्ट्राचे नाही आहे. मी महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी दिल्ली आहे. पण मला तर असं वाटतंय की महाराष्ट्राचे मी महाराष्ट्र दर्शन केला होता ट्रेनिंगमध्ये, आणि मला तर असं वाटतंय की महाराष्ट्राचे लोक ॲक्च्युली फार अवेअर आहे, जागरूक आहे, व्होकल आहे आणि फार इंटेलिजंट आहे. तर असा आणि खूप चांगले लोक आहे. गोंदियामध्ये मी ॲक्च्युली देवरी नावाची एक तालुका होती, नक्षल भाग एरियामध्ये मी SDO होतो. देवरी, आमगाव आणि सालेकासा हे 3 तालुक्याच्या मी SDM होतो, आणि कम्प्लिटली नक्षल अफेक्टेड एरिया आहे. आणि तिथे मी महसूलचा कार्यभार हाताळला होता, आणि त्या जे काम होतं महसूलच्या ते फार वेगळं आहे, आणि ते दंड अधिकारीची माझ्याकडे पॉवर्स होती. त्याच्यानंतर मला CO ची संधी मिळाली इथे लातूरमध्ये काम करण्याची. तर तिथे पण लोक त्याचे चॅलेंजेस वेगळे होते तिकडे, इथे जे चॅलेंजेस आहे ते वेगळे आहे. पण मला कधी असं वाटलं नाही की लोक सहकार्य करत नाही, मला असं कधी वाटलं नाही की लोक आक्रमक आहे. जर मी त्यांना थोडंसं समजावून सांगितलं तर लोक ऐकतात, आणि जर त्यांना सांगितलं की तर नियममध्ये पॉसिबल नाही आहे तर ते जास्त आग्रहसुद्धा करत नाही. तर हे लातूरची मला असं वाटते की एक विशेषता आहे की ते लोक एज्युकेटेड जास्त आहे आणि कोऑपरेटिव्ह पण आहे. ते ऑब्व्हियसली ते लोक येणार माझ्याकडे, कारण की मी पब्लिक ऑफिसर आहे, हे पब्लिक ऑफिस आहे. तर ते येणार त्यांची तक्रार घेऊन आणि त्यांची डिमांड्स घेऊन. जे पॉसिबल आहे तर मी विदाऊट एनी डाऊट सगळे विदाऊट फॉलोअप करतो. पण जे पॉसिबल नाही आहे तर तिथे आम्ही त्यांना समजावून सांगतो की नियममध्ये ते बसत नाही. जिथे ते पॉसिबल आम्ही मार्क काढतो, पण बरेच ठिकाणी काय होतंय की ते पॉसिबलच नसतं. तर तिथे आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि ते ऐकतात. तर ते ॲक्च्युली विशेषता आहे लातूरची. तर मला तर आता खूप आनंद वाटते की मला खूप चांगले लोकांसोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे. नाही, अनेकदा IAS व्हायचं म्हणजे एक अधिकार गाजवण्यासाठी व्हायचं, अशा एक पद्धतीचं एक वातावरण आहे. आजही तसं अनेकदा घडतंय. पण तुम्ही IAS झालात हे अधिकारशाही हे करण्यासाठी की लोकांची सेवा वगैरे, असं काही वेगळं काही करता येईल यासाठी? IAS म्हणजे भारतीय प्रशासनिक सेवा, ते भारतीय प्रशासनिक अधिकारी म्हणून नाही आहे. तर आम्हाला आमचे सर्व्हिसचे नावामध्ये सेवा आहे, आणि आम्ही सिव्हिल सर्व्हंट आहे, नोकर. तर हे अधिकार करण्याच्या तर मला तर माझ्या डोक्यात तर असा कधी आला नाही. आणि अधिकारपेक्षा जास्त माझ्याकडे जबाबदारी आहे. अधिकारपासून किंवा एक दंडात्मक हे रवैयेपासून ते काम अजिबात जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये होऊ शकत नाही, कारण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतोय. ठीक आहे, लोक माझ्याकडे येणार तर माझी जबाबदारी आहे त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आणि त्यांना मार्ग सांगण्याची. जरी मी अधिकार किंवा असा एक नेगेटिव्ह ॲटिट्यूड दाखवला तर मी इथे बसण्यालायक नाही आहे. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. तर माझे जे वर्किंग कल्चर किंवा वर्किंग स्टाईल आहे ते ऐकण्याची आहे आणि मार्ग काढण्याची आहे, प्रॅक्टिकल मार्क काढण्याची आहे, जे नियमचे त्याच्यामध्ये बसून. तर मी कधी असा अधिकार किंवा असा फोर्सफुल किंवा ॲटिट्यूड त्याच्यामध्ये मी आता अजिबात विश्वास करत नाही. माझी जी मेन रोल आहे सेवा देण्याची आहे, लोकांची सेवा करण्याची आहे, आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे, त्यांची दुविधा आहे, त्यांची तक्रार आहे, त्याचे निवारण करण्याची आहे. त्या दृष्टीने मी काम करतो आणि मी त्याच दृष्टीने नेहमीच काम करणार. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद हे जबाबदारीचं आहे, पूर्ण वेळ द्यावा लागतो.
आणि आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याला एक काही छंद आवड असू शकते, आपले कुटुंब आहे, असं ते छंद कोणता आहे तो जोपासण्यासाठी आणि कुटुंबासाठी आपल्याला किती वेळ देता येते काय? नाही, एक बरोबर आहे. एक जे वर्क लाईफ बॅलन्स जे मी म्हणतो ते इम्पॉर्टंट आहे. वर्क लाईफ बॅलन्स शिवाय तुम्ही 100% कामामध्ये देऊ शकत नाही. माझी फॅमिली, माझी वाईफसोबत आम्ही म्हणजे फार ते मला खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करतात आणि ते ॲक्च्युली माझा एक मार्गदर्शक म्हणून काम करतात. तर मला माझी फॅमिलीने जे सपोर्ट केलं त्याच्यामुळे मी इथे 100% देतो. आणि मला आतापर्यंत कधी असं वाटलं नाही की ऑफिस मला खूप बर्डनसम आहे की माझ्यावर इतकं मोठा भार आहे की मी आपली फॅमिलीला इग्नोर करतो. जर मी स्वतःची फॅमिलीला इग्नोर केला तर मी जे ओव्हरऑल जे माझं कुटुंब आहे जिल्ह्याच्या ते ऑटोमॅटिकली इग्नोर होणार. तर मी माझ्या फॅमिलीपासून मी माझ्या कामाची सुरुवात करतो. मी त्यांची काळजी घेतो आणि अकॉर्डिंगली जे बाकी जिल्ह्याचे जे लोक आहे ते माझे कुटुंबसारखे आहेत, त्यांचे पण मला काळजी घ्यावी लागते. ते माझी प्रोफेशनल ड्युटी आहे. तर अकॉर्डिंगली मी त्यांचे पण करतो आणि फॅमिलीमुळे करतो. तर ते ॲक्च्युली वर्क लाईफ बॅलन्स थँकफुली आता खूप चांगलं आहे माझं. प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात काहीतरी एक आयडॉल असतं, एक आदर्श असतं. तर तुम्ही या भारतीय सेवेत दाखल झालात, तर तुमचं आदर्श असा कोण अधिकारी आहे असं वाटतं? ॲक्च्युली असणं आवश्यक आहे असंही नाही, पण कोण आहे आपल्यासमोर? माझी पहिली जी भेट झाली होती IAS ऑफिसर सोबत ते ॲक्च्युली अकॅडमीमध्येच झाली होती. मी कधीच भेटलो नाही. दिल्लीमध्ये अशा कलेक्टरचं असं काही प्रचलन नाही आहे जसं जिल्ह्यामध्ये असतात. तर असं काही आदर्श वगैरे नव्हते, पण मला माहीत होता की IAS म्हणजे काय आणि त्यांची जबाबदारी काय आणि काय काय एक्सपोजर आम्हाला मिळू शकते जॉबमध्ये, गावामध्ये. तर त्या सर्व बघून मी तयारी केली आणि फॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं आणि मला महाराष्ट्रासारखे चांगले कॅडरमध्ये जे माझी टॉप चॉईस होती, मी दिल्लीचा आहे पण ही माझी टॉप चॉईस होती, कॅडरची मला संधी मिळाली. त्यासाठी मी ॲक्च्युली फार म्हणजे मी आपल्याला स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला एक संधी मिळाली. तर आय एम व्हेरी हॅपी. या सेवेमध्ये सतत बिहार, UP असेच विद्यार्थी असतात, पण महाराष्ट्रीयन वगैरे कमी असतात किंवा या क्षेत्रातल्या या राज्यातल्याही तरुणांनी या सेवेत यावं, या परीक्षा द्यावं, यासाठी आपला असा काही संदेश असेल? UPSC असो, MPSC किंवा SSC हे असे वेगवेगळे एक्झामिनेशन्स आहेत जिथे तुम्ही ते एक्झाम पास करून शासकीय सेवेमध्ये तुम्ही प्रवेश करू शकतो. हे एक खूप चांगली संधी आहे देशासाठी काम करण्याची. पण त्याची ॲक्च्युली चांगली मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह मोटिवेशन असायला पाहिजे. गाडी, घोडा, बंगला हे सर्व बघून जर तुम्ही सर्व्हिसमध्ये आलो तर मला असं वाटते की ते नेगेटिव्ह मोटिवेशन आहे. जर तुमची मोटिवेशन देशासाठी, लोकांसाठी काम करण्याची आहे तर तुम्ही हे एक्झाम नक्की द्या. पण जर तुम्हाला हे गाडी, स्टेटस जर हे सगळं पाहिजे तर आय थिंक आपल्याला दुसरा जे व्यवसाय आहे ते आपण बघू शकतो. तर मग हे तुम्हाला हे चांगलं वाटणार नाही, कारण हे सर्व्हिसचं हे अट्रॅक्शन नाही आहे. तर सर्व्हिसचं मेन अट्रॅक्शन आहे सर्व्हिस, म्हणजे लोकांची सर्व्हिस, देशाची सर्व्हिस, पॉलिसी मेकिंग, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन. तर हे सर्व जर तुम्हाला चांगलं वाटते तर तुम्ही नक्की हे एक्झाम द्या. अदरवाईज महाराष्ट्रासारखे प्रोग्रेसिव्ह स्टेटमध्ये बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये, लॉचे सेक्टरमध्ये, वेगवेगळे सेक्टर्समध्ये ते तुम्ही डेफिनेटली एक्सप्लोअर करू शकतो. जनतेला काय आव्हान करायला आपण आता पुढील किमान 1 वर्ष तर आपण असणार आहेत, काय सहकार्य करावं किंवा काय कशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे? आता शॉर्ट टर्म जर बघितलं तर मी सर्वांना आवाहन करणार की माझी लाडकी बहीण योजना आता पूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री सरांनी आणखी 4-5 योजनाचं आव्हान पण केलं. त्याच्यामध्ये कौशल्य विकासची भरपूर योजना आहे, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटची योजना आहे, तीर्थक्षेत्र दर्शनची योजना आहे. त्याच्यामध्ये मला लोकांच्या, स्पेशली लातूर जिल्ह्याच्या लोकांचा सहभाग लागेल. आपण ग्राम पातळीवर, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आम्ही हे प्रत्येक स्कीमांची नोंदणी करतोय. जर आपण ग्रामपंचायत कार्यालय आलं आणि नोंदणी केली तर आपल्याला डेफिनेटली या स्कीमचा लाभ मिळेल. आणि या स्कीमबद्दल सगळी माहिती ग्रामसेवककडे उपलब्ध आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन सगळी माहितीसुद्धा घेऊ शकतो. तर लॉंग टर्ममध्ये जर बघितलं, आता आमची वृक्ष लागवडीची मोहीम खूप युद्ध पातळीवर सुरू आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही राबवतो. तर हे सरपंच, ग्रामसेवक, BDO तर करणारच,
पण माझं असं म्हणणं आहे की ते लोकांनी स्वतः पण करायला पाहिजे, कारण हे वृक्ष जे आहे ते माझ्यासाठी नाही आहे, हे लोकांसाठी आहे, तुमची पुढची पिढीसाठी आहे. आता क्लायमेट चेंजचा इतका दुष्परिणाम सुरू आहे, ते कमी करण्यासाठी वृक्षची फार जास्त गरज आहे लातूर जिल्ह्यामध्ये. तर तिथे तुमचा सर्वांचा सहभाग्य आम्हाला लागणार. बाकी एक लास्ट मी सर्वांना सांगेन की आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो जिल्हा परिषदचे मार्फत, राज्याचे मार्फत, केंद्रीय राज्याचे मार्फत. तर ती जी पब्लिसिटी आहे तर लोक आम्हाला लाभार्थी मला तेवढं मिळत नाही. तर आपले एक ड्युटी राईट सोबत अधिकार सोबत ड्युटी पण असतात. तर जे तुमचे ग्रामसेवक आहे, BDO आहे, मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या. आम्ही तर आमच्या स्तरावर करतोच, पण जर तुम्ही तुमच्या स्तरावर जर माहिती घेतली आणि स्वतःहून अप्लाय केला तर आमचं काम पण इझी होणार आणि तुम्हाला लाभ पण आम्ही लवकर देणार. तर हे एक ओव्हरऑल माझी हे थोडी बहुत सूचना होती, एक निवेदन होता, रिक्वेस्ट होती लातूरकरांसाठी. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याशी आपण आत्ता बातचीत केली आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना असं वाटलं की यांचा हा पहिलाच पदभार आहे, पण चर्चा करीत असताना ते एक पोक्त अधिकारी आहेत, अनुभवी अधिकारी आहेत, अशा पद्धतीची यांची ही आजची मुलाखत झालेली आहे. त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनेसंदर्भात जे आव्हान केलं आहे त्या आव्हानाला लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं मला वाटतंय. मी अशोक चिंचोले, बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील किमान एक लातूर जिल्ह्यामध्ये एक वर्षभरासाठी तरी शुभेच्छा देतो. भविष्यात तर आहेच आहे आणि ते मोठ्या पदापर्यंत जावे, चीफ सेक्रेटरी पदापर्यंत जावेत अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.